खरं तर कालच विजयाचा निकाल लागल्याच्या नंतर उरण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझ्यासोबत 9 उमेदवार, एकूण आम्ही 10 असे आमचा विजय झालेला आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे वेळ घेऊन त्या ठिकाणी भेटायला आलो आणि साहेबांना सांगितलं विजयाच्या सभेला आपल्याला यावं लागेल, कारण मी जरी निवडून आलो असलो तरीसुद्धा विरोधकांचा अजूनपर्यंत त्यांना सत्ताधारी म्हणून असं वाटते की आम्ही काम करू देणार नाही असा वल्गना त्या ठिकाणच्या आमदारांनी केला. पण साहेबांना सांगितलं तुम्हाला माझ्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि या ठिकाणी उरणच्या विकासासाठी जी मी कामं हातात घेईन त्यासाठी तुम्हाला तुमची साऱ्यांचे पाठबळ माझ्या पाठीशी लागेल. विजयासाठी खरं तर विजयाची सभा जानेवारीमध्ये होणार आणि त्याची तारीख साहेब लवकरच देणार आहेत. जानेवारीमध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये आम्ही विजयाची सभा घेणार आहोत. काही सत्ताधाऱ्यांनी देखील अनेक प्रयत्न केले की तुम्हाला पाडण्यासाठी. तुम्ही देखील दिवस रात्र जिथे मशीन्स होते बाहेर ठेवण्यात आले होते, बाहेर राहिला होता. काल देखील तुम्ही जर पाहिलं तर मग एक कॉन्ट्रॅक्टर आतमध्ये चिरला होता. असं असताना देखील सत्ताधाऱ्यांना तुम्ही हाणून पाडलं आहे. तिथे नेमकं काय निवडणुकीच्या मागे तुमचं कारण आहे? मूलभूत ज्या गरजा असतात, गटर, मीटर, वॉटर यासारख्या सुद्धा सुविधा जनतेपर्यंत न पोचल्यामुळे लोकांची एवढी साथ आम्हाला मिळाली. कारण अनेक वर्ष सत्तेत राहिल्याने काहीच कामं केली नाही. भले ते पैसे असतील त्यांच्याकडे, पण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आमच्या बाजूने उभी राहिल्यामुळे खरं तर 1470 मतांनी माझा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे आम्ही यापुढचा जो काही आमचा काळ असेल, वेळ असेल, ती उरणच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आमचं उरणचं योगदान लाभेल अशा पद्धतीचं काम आम्ही करू. सगळ्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र म्हणून सगळेजण उरणकर एकत्र आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच भूमिपुत्रांवरती खरं तर सातत्यानं दमबाजी, दमदाटी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडनं अर्थात स्थानिक आमदारांकडनं होत होता. त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं मनसेच्या पदाधिकाऱ्याला देखील मारहाण झालेली आहे. आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यभर आहेत. काय सांगाल? खरं तर स्थानिक नागरिकांनी एकत्र एकवटणं गरजेचं आहे का भूमिपुत्रांनी? मी एकच सांगेन, जेव्हा जनता सोबत असते तेव्हा पैसा किंवा दमदाटी ही चालत नाही. हा उरणने करून दाखवलेला आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा हेच आवाहन करेन की कुठल्याही दमदाटीला किंवा भूलतापांना बळी पडू नका. आपण विकासाच्या मार्गाने जायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त हे जे काही सत्ताधारी आहेत ते पैशाच्या जोरावर तुमची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण चांगल्या माणसाला, आपल्या दारावरच्या माणसाला तुम्ही निवडून द्या, एवढंच मी सांगेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.